नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. सामाजिक समता या समाजाच्या भक्कम पायावरच मजबूत राष्ट्र निर्माण होऊ शकतं. त्यासाठी समाजातील भेदभाव संपवण्याची गरज असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. तिहेरी तोंडी तलाक या मुद्द्याचं राजकारण करू नका. मुस्लिम समाज स्वतःच हा प्रश्न सोडवेल, पंतप्रधानांचा विश्वास. येत्या 2022 सालापर्यंत देशातल्या 40 कोटी तरुणांना कौशल्यपूर्ण बनवण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याची व्यंकय्या नायडू यांची माहिती. देशात दर्जेदार शिक्षण प्रणाली विकसित करण्यासाठी केंद्र सरकारचे विशेष प्रयत्न. सरकारी शाळांची गुणवत्ताही सुधारणार, प्रकाश जावडेकर. काश्मीरातल्या हिंसाचारामागे राष्ट्रविरोधी शक्तींचा हात. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी विशेष रणनीती आखण्यात येत आहे, संरक्षण राज्यमंत्री भामरे. आणि अझलनशाह हॉकी स्पर्धेला मलेशियात सुरुवात. भारत आणि ग्रेट ब्रिटन यांच्यातला सलामीचा सामना बरोबरीत. नमस्कार. आणि आता सविस्तर वृत्त. सामाजिक समता हा समाजाचा भक्कम पाया असून या पायावरच मजबूत राष्ट्र निर्माण होऊ शकतं, असं सांगून समाजातला उच्च नीच भेदभाव संपवण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. समाजसुधारक बसवेश्वर आणि इतर संतांच्या उपदेशांचं 23 भाषांमधल्या अनुवादित खंडाचं प्रकाशन करताना ते आज नवी दिल्लीत बोलत होते. सबका साथ सबका विकास हे आपल्या सरकारचं तत्व असून कोणताही भेदभाव न करता या वचनाची पूर्तता करेल, असं पंतप्रधान म्हणाले. बिना भेदभाव, कोई भेदभाव नहीं, बिना भेदभाव इस देश के हर व्यक्ति को अपना घर होना चाहिए. भेदभाव नहीं होना चाहिए. बिना भेदभाव हर किसी को 24 घंटे बिजली मिलनी चाहिए. बिना भेदभाव हर गांव तक सड़क होनी चाहिए. बिना भेदभाव हर किसान को सिंचाई के लिए पानी मिलना चाहिए, खाद मिलना चाहिए, फसल का बीमा मिलना चाहिए. यही तो है सबका साथ सबका विकास. बसवेश्वरांनी महिलांना समान संधी देण्याला महत्त्व दिलं. सर्व समानतेचं तत्व समाजात रुजवलं. बसवेश्वरांची वचनं समाजाबरोबरच राजकारण्यांनाही मार्गदर्शक आहेत. निस्वार्थ कर्मयोग वाढल्यास समाजातलं भ्रष्ट आचरण संपेल, असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला. समाजव्यवस्थेत सत्याचं स्थान महत्त्वाचं असून सुप्रशासनासाठी पारदर्शक कारभाराची गरज असल्याचं पंतप्रधान म्हणाले. वो कहते थे, ज्ञान के बल से नाश है, ज्योति के बल से अंधकार का नाश है, सत्य के बल से असत्य का नाश है, पारस के बल से लोहत्व का नाश है. व्यवस्था से असत्य को ही दूर करना ही तो सुशासन होता है, वही तो गुड गवर्नेंस है. तिहेरी तोंडी तलाक या मुद्द्याचं राजकारण करू नये, अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केली. या मुद्द्यावर चर्चा सुरू असून मुस्लिम समाज स्वतःच हा प्रश्न सोडवेल. या समाजातले लोक हा प्रश्न सोडवण्यासाठी पुढे आले तर उत्तमच, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. गुरु बसवेश्वर 12व्या शतकातले समाजसुधारक आणि संत होते. त्यांनी हिंदू धर्मातल्या जातीव्यवस्था आणि कर्मकांडाचा विरोध केला. वचनच्या डिजिटल आवृत्तीचं प्रकाशनही पंतप्रधानांच्या हस्ते झालं. त्यांच्या वचनांच्या विविध भाषांमध्ये अनुवादाचं काम बसव समितीनं 10 वर्षापूर्वी सुरू केलं होतं. सुमारे 175 लेखकांचं योगदान असलेल्या या ग्रंथाच्या योजनेला कर्नाटक सरकारनं 1 कोटी रुपयांचं अनुदान दिलं आहे. येत्या 2022 सालापर्यंत देशातल्या 40 कोटी तरुणांना कौशल्यपूर्ण बनवण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे, असं माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी सांगितलं आहे. त्या सकाळी हैदराबादमध्ये एका आरोग्य शिबिराचं उद्घाटन करताना बोलत होते. वस्त्रोद्योग, वाहन निर्मिती, बांधकाम तसंच किरकोळ व्यापार या क्षेत्रांमध्ये 11 कोटी कुशल कामगारांची आवश्यकता भासणार आहे. त्यादृष्टीनं कौशल्य विकास कार्यक्रमांमध्ये सुधारणा केली जात आहे, असंही ते म्हणाले. सध्या देशातल्या 60 जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री कौशल्य केंद्र उभारली आहेत. त्यांचा विस्तार करून 600 जिल्ह्यांपर्यंत पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
शिक्षण हाच केंद्र सरकारच्या प्राधान्याचा विषय असून देशातल्या सर्व सरकारी शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी राज्य सरकारांना बरोबर घेऊन विशेष प्रयत्न करणार असल्याचं प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे। पुण्यात आयोजित पश्चिम विभागाच्या 2 दिवसीय कार्यशाळेचं उद्घाटन जावडेकर यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। सर्वच राज्यातल्या शिक्षणाची स्थिती वेगवेगळी, मात्र त्यात सुधारणा करून दर्जेदार शिक्षण प्रणाली विकसित करण्यासाठी केंद्र सरकार विशेष प्रयत्न करत आहे, असं ते म्हणाले। काही खासगी शाळांत आकारण्यात येणाऱ्या भरमसाठ शुल्कांवर नियंत्रण आणण्यासह सीबीएसईच्या शाळांवरही सरकारी नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीनं सरकार काम करत असल्याचं जावडेकर म्हणाले। मनुष्यबळ विकास मंत्रालय, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या वतीनं या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे। या कार्यशाळेत महाराष्ट्र, पंजाब, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांसह दीव, दमण, दादरा हवेली या केंद्रशासित प्रदेशातीलही प्रतिनिधी सहभागी झाले आहेत। नागपूर आणि वाराणसी इथे मल्टी मोडल हब बनवण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते, महामार्ग आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपुरात एका कार्यक्रमात बोलताना दिली। सिंचन क्षमता वाढली तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या टाळता येतील असं सांगून सिंचन क्षमता वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। तूर प्रश्न महत्त्वाचा असून या संदर्भात देशाच्या कृषीमंत्र्यांची आपण लवकरच भेट घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली। नागपुरातल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आधुनिक सोयीसुविधा पुरवण्यासाठी लवकरच निविदा काढण्यात येणार आहेत। बंद पडलेल्या 10 सरकारी सिमेंट कंपन्या लवकरच सुरू करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। बेरोजगारी कमी करण्यासाठी स्थानिक युवकांना रोजगार द्यावा असंही गडकरी यांनी यावेळी सुचवलं। एकदम टेक्निकली नहीं होगा तो बाहर से लो। पहला ये उनको ट्रेनिंग करो। ये एक काम आपने किया तो सिस्टम में कौन तो आपको तकलीफ देता है, मैं उखाड़ कर फेंक देता हूँ सिस्टम में। मुझे बताओ कौन है करप्ट, कौन है माल उठाने वाला, कौन है परमिशन न देने वाला, कौन है। केवल मैं बोला कि 1 मिनट में सब क्लियरेंसेस कर दें, पर यहाँ के स्थानिक लोगों को आप रोजगार दो। ये हमारे आपसे अनुरोध है, क्योंकि हमारे यहाँ किसान आत्महत्या कर रहे हैं, बेरोजगारी की संख्या बहुत है। काश्मीरमध्ये गेल्या काही महिन्यापासून होणाऱ्या दगडफेकीच्या घटना आणि उफाळून येणाऱ्या हिंसाचारामागे राष्ट्रविरोधी शक्तींचा हात आहे। भारतीय सैन्याशी समोरासमोर लढणं शक्य नसल्यानं काश्मीरी युवकांची दिशाभूल करून भडकवण्याचं काम सुरू आहे। या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असून हिंसाचार थांबवण्यासाठी विशेष रणनीती आखण्यात येत असल्याचं संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी सांगितलं आहे। माजी सैनिक, हुतात्मा सैनिकांच्या पत्नी आणि वीरमाता यांच्या अधिवेशनाचं उद्घाटन करताना ते आज नाशिक इथे बोलत होते। कुलभूषण जाधव यांच्या संदर्भात पाकिस्ताननं अनुचित पाऊल उचलल्यास भारत कदापि सहन करणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला। जाधव हे रॉचे एजंट नसल्याचं स्पष्ट करून त्यांच्या सुटकेसाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। देशभरातल्या HIV ग्रस्त रुग्णांची मोफत तपासणी आणि उपचार या योजनेचं केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांच्या हस्ते नवी दिल्लीत उद्घाटन झालं। या योजनेअंतर्गत HIV बाधित रुग्णांना ART उपचार मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहेत। HIV आणि एड्सग्रस्तांना आजाराशी मुकाबला करता यावा या दृष्टीनं एक राष्ट्रीय धोरणात्मक योजनाही लवकरच जाहीर केली जाईल असं नड्डा म्हणाले। या आजाराबद्दल जनजागृती करणाऱ्या कार्यकर्त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला। भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शहा यांची पक्षविस्तार यात्रा आजपासून जम्मू इथून सुरू झाली आहे। 95 दिवसांच्या या विस्तार यात्रेत येत्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला पुन्हा विजय मिळावा या दृष्टीनं रणनीती तयार करण्यात येणार आहे। पश्चिम बंगाल, ओदिशा, तेलंगणा आणि केरळ या राज्यांमध्ये पक्षाच्या विस्तारावर यात्रेदरम्यान विशेष भर देण्यात येणार आहे। 25 सप्टेंबरला पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या 101व्या जयंतीला यात्रेचं समापन होणार आहे।
पुरंदर इथल्या छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत बैठक झाली। या विमानतळाच्या भूसंपादन प्रक्रियेसाठी मुख्यमंत्र्यांसमोर 4 पर्याय सादर करण्यात आले। त्यावर चर्चा होऊन हे पर्याय मान्य करत त्या अनुषंगाने पुढच्या कार्यवाहीसाठी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार प्रदान करण्यात आले। संपूर्ण मोबदला एकरकमी अदा करणं, निर्वाह भत्त्यासह विकसित भूखंडाचा परतावा देणं, जमिनीच्या बदल्यात पर्यायी जमीन देणं, कोची विमानतळाच्या धर्तीवर विमानतळ विकास कंपनीमध्ये जमीन मालकाला भागीदार करून घेणं या पर्यायांचा समावेश होता। या 4ही पर्यायातून कोणताही पर्याय निवडण्याचं स्वातंत्र्य बाधित जमीनधारकांना देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे। पुण्यातल्या सध्याच्या विमानतळावरचा प्रवाशांचा भार लक्षात घेता पुण्याला आंतरराष्ट्रीय विमानतळाची गरज असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। विविध अंगांनी पुणे शहराचं वाढतं महत्त्व लक्षात घेऊन आणि प्रवाशांची सोय लक्षात घेऊन पुरंदर इथे आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे। या विमानतळासाठी 6 स्थळांचं सर्वेक्षण करण्यात आलं। त्यासाठी पुरंदर इथली जागा तांत्रिकदृष्ट्या योग्य असल्याचं भारतीय विमानतळ प्राधिकरणानं त्याला मान्यता दिल्याची माहितीही या बैठकीत देण्यात आली। समाजातील गरजूंनी मुद्रा कर्ज योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी वाशिम इथे केलं आहे। शेतीसोबत जोडधंदा केल्यास शेती किफायतशीर ठरेल, दुग्ध व्यवसायाला चांगले दिवस आले आहेत असं सांगून गवळी समाजानं दुग्ध व्यवसाय सुरू ठेवावा असं त्यांनी सुचवलं। गवळी समाजाच्या विभागीय मेळाव्यात अहिर यांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते। खासदार भावना गवळी, आमदार राजेंद्र पाटील आणि अमित जनक यावेळी उपस्थित होते। ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे प्रेरणा स्रोत आहेत। त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा फायदा जनतेनं घ्यावा असं प्रतिपादन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी आज केलं। धुळ्यामध्ये महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या 32व्या अधिवेशनात ते बोलत होते। ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध योजना सरकार राबवणार असल्याचं त्यांनी सांगितलं। ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या समित्यांवर 1 महिला आणि 1 पुरुष प्रतिनिधी यांची नियुक्ती केली जाईल। त्यासाठी नियमांमध्ये आवश्यक ती दुरुस्ती केली जाईल असं आश्वासनही त्यांनी दिलं। यावेळी छायाचित्र प्रदर्शनाचं उद्घाटन तसंच स्मरणिकेचं प्रकाशनही रावल यांच्या हस्ते करण्यात आलं। इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र सुरक्षित असून त्यात कोणताही फेरफार करता येणं शक्य नसल्याबाबत आश्वस्त करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग लवकरच सर्व राजकीय पक्षांची बैठक बोलावणार आहे। मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी आज चंदीगड इथे ही माहिती दिली। इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबाबत विविध राजकीय पक्षांनी केलेल्या आरोपासंदर्भातल्या प्रश्नांना ते उत्तर देत होते। इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावरचा जनतेचा विश्वास कमी होत चालल्याचा दावा करत निवडणूक आयोगानं मतपत्रिकेद्वारे मतदान घ्यावं अशी विनंती नुकतीच 16 विरोधी पक्षांनी आयोगाला केली होती। या मतदान यंत्रांविषयी उपस्थित करण्यात येणाऱ्या शंकांचं निरसन करण्यासाठी ही यंत्र कोणीही हॅक करून दाखवावीत असं खुलं आव्हान देण्याचा विचारही आयोग करत असल्याचं त्यांनी सांगितलं। आगामी निवडणुकात मतदानाची पोचपावती देणाऱ्या यंत्रांचा वापर करण्याचा आयोगाचा मानस असून मतदानाची पोचपावती देणाऱ्या व्हीव्हीपॅट यंत्रांसाठी आयोगानं मागणी नोंदवल्याचंही त्यांनी सांगितलं। यामुळे अधिक पारदर्शकता आणि निवडणूक प्रक्रियेवरचा जनतेचा विश्वास अधिक दृढ व्हायला मदत होणार आहे। कोल्हापूरमधल्या पोलीस मुख्यालयाच्या उद्यानात उभारण्यात येत असलेल्या 303 फूट उंच तिरंगी ध्वजाचं येत्या महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे। ते आज कोल्हापूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते। वाघा बॉर्डर पाठोपाठ या ध्वजाचा भव्यतेबाबत दुसरा क्रमांक लागतो असं त्यांनी सांगितलं। 303 फूट उंच असलेल्या या ध्वजाचं आकारमान 5400 चौरस फूट इतकं आहे। गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, पोलीस महासंचालक सतीश माथुर, सिने अभिनेता अक्षय कुमार यावेळी उपस्थित राहणार आहेत असंही ते म्हणाले। शेतकऱ्यांना कुकडी नदीचं पाणी मिळावं या मागणीसाठी श्रीगोंदा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राहुल जगताप यांच्यासह शेतकऱ्यांनी नदीच्या कालव्यात आंदोलन सुरू केलंय। श्रीगोंदा तालुक्यातल्या फळबागांना पाणी मिळावं अशी शेतकऱ्यांची मागणी असून टाळ मृदुंगांसह भजन म्हणत शेतकरी ठिय्या आंदोलन करत आहेत। पाणी मिळाल्याशिवाय आंदोलन थांबवणार नाही या मागणीवर शेतकरी ठाम आहेत।
पिण्यासाठी 3 टीएमसीचं रोटेशन या ठिकाणी सरकारने सोडण्याचा निर्णय घेतला। त्याच्यामध्ये आमची मागणी आहे की अजून सुद्धा धरणात पाणी उपलब्ध आहे आणि अजून 1 टीएमसी पाणी जर त्या ठिकाणी सोडण्याचा निर्णय झाला तर 4 टीएमसी मध्ये प्रत्येक वेळी आपण या ठिकाणी शेतीच्या पाण्याचं रोटेशन काढत असतो। आम्हाला पिण्याचं पाण्याची आज तेवढ्या प्रमाणात अजिबात आवश्यकता नाही। आज आम्हाला आवश्यकता आहे की आमच्या फळबागांना शेतीसाठी पाण्याची आवश्यकता आहे। आम्ही इथून पाणी मिळाल्याशिवाय कॅनेलमधून अजिबात उठणार नाही। कुकडीचं पाणी गोंदा तालुक्यात पोचलं असलं तरी साकेगाव कालव्यात हे उपोषण सुरू असल्यानं त्यात पाणी सोडणं शक्य नसल्यानं सध्या हे पाणी विसापूर धरणात सोडण्यात आलंय। या संदर्भात पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांचं एक पथक चर्चेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झालं असून यानंतर पुढचा निर्णय अपेक्षित आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या रविवारी आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार आहेत। हा या कार्यक्रमाचा 31वा भाग असणार आहे। आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल। मलेशियात इपो इथे आजपासून सुरू झालेल्या 26व्या सुलतान अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेत भारत आणि ग्रेट ब्रिटन यांच्यातला सलामीचा सामना 2-2 असा बरोबरीत आज सुटला। आकाशदीप सिंगनं 19व्या मिनिटाला आणि मनदीप सिंगनं 48व्या मिनिटाला गोल करून भारताला आघाडी मिळवून द्यायचा प्रयत्न केला, परंतु ग्रेट ब्रिटनच्या खेळाडूंनी 25व्या आणि 52व्या मिनिटाला गोल चढवून भारताचा विजयवारू रोखला। उद्या भारताची लढत न्यूझीलंडशी होणार आहे। आणि आता हवामान। सांगली जिल्ह्यातल्या कवठे महांकाळ आणि तासगाव तालुक्यात आज गारांचा जोरदार पाऊस झाला असून त्यामुळे द्राक्ष आणि इतर पिकांचं मोठं नुकसान झालं आहे। तासगाव तालुक्यातल्या सावळज, सिद्धेवाडी, अंजनी, डोंगरसोनी, दहिवडी, गव्हाण, वज्रचोंडे इथे गारांचा तर कवठे महांकाळ तालुक्यात घाटनांद्रे, तिसंगी, कोंडलापूर आणि कुच्ची गावात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आहे। लातूर जिल्ह्यात चाकूर तालुक्यात येरोळ इथे वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या हलक्या सरी झाल्या आहेत। घरणी, मोहोदळ पाटी दरम्यान तुरळक गारांसह पाऊस झाला। पशुचारा भिजू नये यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली। राज्यात ब्रह्मपुरी इथे सर्वात जास्त म्हणजे तापमान 45.1 सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं। येत्या 48 तासात दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे। आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये। मुंबई कमाल 33, किमान 23, नागपूर 43 आणि 26, पुणे 38 आणि 22, औरंगाबाद 39 आणि 22, नाशिक 37 आणि 20, कोल्हापूर 37 आणि 22, रत्नागिरी 34 आणि 25, सोलापूर 40 आणि 23 आणि अमरावती कमाल 40 आणि किमान 26 अंश सेल्सिअस। ठळक बातम्या पुन्हा एकदा। सामाजिक समता या समाजाच्या भक्कम पायावरच मजबूत राष्ट्र निर्माण होऊ शकतं, त्यासाठी समाजातील भेदभाव संपवण्याची गरज असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन। तिहेरी तोंडी तलाक या मुद्द्याचं राजकारण करू नका, मुस्लिम समाज स्वतःच हा प्रश्न सोडवेल, पंतप्रधानांचा विश्वास। येत्या 2022 सालापर्यंत देशातल्या 40 कोटी तरुणांना कौशल्यपूर्ण बनवण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याची व्यंकय्या नायडू यांची माहिती। देशात दर्जेदार शिक्षण प्रणाली विकसित करण्यासाठी केंद्र सरकारचे विशेष प्रयत्न, सरकारी शाळांची गुणवत्ताही सुधारणार, प्रकाश जावडेकर। काश्मीरातल्या हिंसाचारामागे राष्ट्रविरोधी शक्तींचा हात, परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी विशेष रणनीती आखण्यात येत आहे, संरक्षण राज्यमंत्री भामरे। आणि अझलन शाह हॉकी स्पर्धेला मलेशियात सुरुवात, भारत आणि ग्रेट ब्रिटन यांच्यातला सलामीचा सामना बरोबरीत। आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीची अंमलबजावणी येत्या 1 जुलैपासून देशभरात होणार आहे। या अनुषंगानं जीएसटीच्या सर्वंकष बाबींवर प्रकाश टाकण्यासाठी सेवा कर विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. संदीप गुंजाळ यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे। तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।